नमस्कार. ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खास इंट्रोडक्टरी व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला थोडक्यामध्ये आमच्या दोघांची ओळख करून देणार आहोत. माझं नाव डॉक्टर श्रद्धा नाईक समदणकर. माझं BDS हे YCMMN RDI डेंटल कॉलेज अहिल्यानगर इथून झालं आहे. त्यानंतर 2 वर्ष मी डोंबिवली येथे प्रॅक्टिसिंग होते. तर गेल्या 10 वर्षापासून आम्ही दोघेजण पुण्यामध्ये प्रॅक्टिसिंग आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर आनंद सर. नमस्कार. मी डॉक्टर आनंद प्रमोद सोंदनकर, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज हॉस्पिटल नागपूर या ठिकाणून माझं BDS झालेलं आहे. त्यानंतर नाशिक येथे MGVS KBS डेंटल कॉलेज या ठिकाणून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MDS झालेलं आहे. आता माझं जे MDS आहे ते ऑर्थोडॉन्टिक्स आणि ओरोफेशियल ऑर्थोपेडिक्स अर्थात दंतव्यंगोपचार शास्त्र यामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर गेल्या 13 वर्षापासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात तसेच तालुक्यात मी ऑर्थोडॉन्टिक कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. आता या कामाच्या दरम्यान मला असं आढळलं की एक सामान्य माणूस जेव्हा दाताची ट्रीटमेंट करण्यासाठी दवाखान्यात येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये प्रचंड भीती असते. या भीतीचं प्रामुख्याने कारण काय हे म्हणजे अज्ञान. आपल्या करिक्युलममध्ये आपल्या अगदी बालवाडीपासून ते आपल्या कॉलेजच्या शिक्षणापर्यंत कुठल्याही भागामध्ये मौखिक आरोग्य कसं राखावं, दातांची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आपल्याला शिकवण देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे काय होतं की माणसाला या गोष्टीबद्दल माहिती नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं त्यांना या गोष्टींबद्दल किंवा दातांच्या डॉक्टरांकडे येण्याबद्दल भीती वाटते. ब्रेसेस क्लिनिक या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वाटणाऱ्या भीती तसेच आपल्याला पडणारे जे प्रश्न आहेत त्यांचा अत्यंत सोप्या भाषेत असा उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता आपलं जे क्लिनिक आहे ते क्लिनिक कुठे आहे आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोसिजर होतात त्याबद्दल डॉक्टर श्रद्धा आपल्याला थोडक्यात माहिती देतील. तसं तर आपल्या क्लिनिकमध्ये रुटीनली सगळ्याच प्रकारच्या डेंटल प्रोसिजर्स ह्या केल्या जातात. तरी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देऊ इच्छिते. आपलं क्लिनिक हे सुखसागरनगर, कात्रज, पुणे येथे आहे. आपल्या क्लिनिकचं नाव गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड ऑर्थोडॉन्टिक सेंटर ब्रेसेस क्लिनिक आहे. आपल्या क्लिनिकमध्ये प्रामुख्याने दात स्वच्छ करणं, दातांना कीड लागलेली असण्यास ती कीड काढून दात भरणे, रूट कनाल ट्रीटमेंट, त्याच्यानंतर दात काढणं म्हणजे डेंटल एक्स्ट्रॅक्शन्स आणि त्याच्यानंतर ती गॅप भरण्यासाठी ब्रिज करणं किंवा दात बसवणं, ह्या ट्रीटमेंट ज्या आहेत हे रुटीनली केल्या जातात. तसंच पेडियाट्रिक डेंटल केअर म्हणजेच लहान मुलांचं मौखिक आरोग्य याविषयी देखील आपण ट्रीटमेंट करतो. इन शॉर्ट आपल्या क्लिनिकमध्ये सगळ्या प्रकारच्या जरी ट्रीटमेंट होत असल्या तरीसुद्धा सर हे जसे ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत तर ते आपल्याला त्याविषयी जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील की आपल्याकडे ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट तसंच इम्प्लांट आणि बाकी कोणत्या प्रोसिजर्स होतात हे आपण सरांकडनं जाणून घेऊया. आता मी ऑर्थोडॉन्टिस्ट असल्यामुळं आपल्या क्लिनिकला आपण सर्व प्रकारचे ब्रेसेस जसे की मेटलचे ब्रेसेस आहेत, दाताच्या रंगाचे ब्रेसेस आहेत, जसं आपण दातांना बाहेरच्या बाजूनं ब्रेसेस लावतो तसे आतूनसुद्धा आपल्याला ब्रेसेस लावता येतात. त्या प्रकारचे ब्रेसेस असो किंवा अलायनर्स हे सर्व प्रकारच्या आपल्याकडे ट्रीटमेंट होतात. या ट्रीटमेंट व्यतिरिक्त आता माझ्या सब्जेक्टचं नाव काय आहे, ऑर्थोडॉन्टिक अँड ओरोफेशियल ऑर्थोपेडिक्स. त्यामुळे आपल्याकडे ओरोफेशियल ऑर्थोपेडिक याचीसुद्धा प्रॅक्टिस होते. आता याच्यामध्ये काय काय येतं तुम्ही बघाल, काही मुलांचे जे जबडे असतात ते अगदी छोटे असतात, मागे असतात किंवा वरचा जबडा मागे असतो. मग या जबड्यांना एका विशिष्ट वयापर्यंत आपण त्यांना ट्रॅक्शन देऊन हे पुढे घेऊ शकतो. याला आपण ओरोफेशियल ऑर्थोपेडिक या ट्रीटमेंट थ्रू किंवा मायफंक्शनल अप्लायन्सेस या ट्रीटमेंट थ्रू हे आपण करू शकतो. याचा फायदा काय, कमी वयात जेव्हा ट्रीटमेंट होते जेव्हा हाडाची हालचाल आहे आपण एका विशिष्ट वयापर्यंत करू शकतो. त्यानंतर मात्र आपल्याला हाडांची हालचाल करता येत नाही. त्यानंतर आपल्याला सर्जरीच हा एक उपाय असतो. तर तो हा सर्जरीचा उपाय तो टाळण्यासाठी जर पेशंट योग्य वेळेस आपल्याकडे रिपोर्ट झाला तर त्याची जी हाडामधली अनियमितता आहे ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. ब्रेसेस अलायनर्स यांनी आपण काय करतो, दातांची अलाइनमेंट करतो. याच्या व्यतिरिक्त फास्ट ब्रेसेससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. फास्ट ब्रेसेसमध्ये काय होतं की ट्रीटमेंटचा कालावधी हा काही प्रमाणात कमी होतो. आता या ब्रेसेसमधल्या जेवढ्या प्रकारचे ज्या ट्रीटमेंट आहेत, ब्रेसेस असो, अलायनर असो किंवा फंक्शनल अप्लायन्सेस असो, ओरोफेशियल ऑर्थोपेडिक असो, ते आपल्याकडे या पूर्वीपासून होतात. गेल्या 12-13 वर्षापासून आपण हे प्रोसेस कंटिन्यू करतो आणि याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत. या सगळ्या गोष्टींचे आपण रेकॉर्डसुद्धा चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहेत. आता या व्यतिरिक्त इम्प्लांटॉलॉजी म्हणजे दंतरोपण, दात काढल्यानंतर दात बसवणे म्हणजे इमिजिएट इम्प्लांट, दाताच्या कवळ्या बसवणे म्हणजे इम्प्लांट सपोर्टेड डेंचर पक्क्यावाले. त्याच्यानंतर जेव्हा फुल माउथ, तोंडामध्ये कुठल्याच प्रकारचे दातं शिल्लक नाहीत त्या ठिकाणी आपण फिक्स इम्प्लांट टाकून पूर्ण दातं रिप्लेस करू शकतो. या सगळ्या प्रकारच्या इम्प्लांटचे रिलेटेड ज्या प्रोसिजर आहेत त्या आपल्याकडे काळजीपूर्वक होतात. आता या ज्या प्रोसिजर आहेत आम्ही टीम वर्कवर आम्ही बिलीव्ह करतो. आमच्या टीममध्ये ओरल सर्जन्स आहेत, पेडियाट्रिक डेंटिस्ट आहेत, त्या व्यतिरिक्त आमच्याकडे इम्प्लांटॉलॉजिस्टसुद्धा आहेत
ज्या क्लिष्ट प्रकारच्या इम्प्लांटच्या प्रक्रिया आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे कन्सल्टंटसुद्धा येतात, जसं की झायगोमॅटिक इम्प्लांट, टेरिबेड इम्प्लांट. अगदी जर कुठेच हाड शिल्लक नसेल तर अगदी आपल्याला झायगोमॅटिक किंवा इतर हाडांचा सपोर्ट घेऊन सुद्धा आपल्याला इम्प्लांट बसून आपल्याला दात बसवता येतात, जेणेकरून आपल्याला त्याची खाण्यात मदत होते. त्या सर्व प्रकारच्या इम्प्लांटशी रिलेटेड आणि ब्रेसेसशी रिलेटेड आणि मॅडमनी ज्या सगळ्या जनरल प्रोसिजर सांगितल्या त्या सगळ्या प्रोसिजर आपल्याकडे अत्यंत काळजीपूर्वक होतात. आता या व्यतिरिक्त डॉक्टर श्रद्धा आपल्याला माहिती देतील. आता सरांनी सांगितलं आपल्याला की आपल्याकडे कोणत्या प्रोसिजर्स होतात. तर आपल्या क्लिनिकचं ॲड्रेस आणि तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकता ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करते. नक्की एकदा त्याच्या थ्रू तुम्ही जा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपले जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये टाकायला विसरू नका, म्हणजे नेक्स्ट टाईम व्हिडिओ करताना आम्ही पहिल्यांदा त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद.